नमस्कार मित्रांनो, सध्या राज्यामध्ये आता बहुतांश भागात थंडी चांगली जाणवू लागली आहे. दुपारी ऊन पडत असली तरी हवेत गारठा निर्माण झाला आहे. राज्यातील तापमानात चढउतार होत असून गुरुवारपासून काही भागात पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. पुण्यात किमान तापमान 15 अंशावरून असून थंडीने पुणेकरांना आल्हाददायक वाटत आहे. राज्यातील हवामान कोरडे आहे, पण गुरुवारपासून दिनांक 14 तारखेपासून पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला. तसेच कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. दिनांक 15 तारखेला सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यामध्ये काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यात नाशिकमध्ये सर्वात कमी तापमान 14 अंशावर नोंदवले आहे. त्यानंतर पुण्यातच सर्वात कमी तापमान नोंदवलं आहे. दरम्यान पुढील 24 तासात नैऋत्य बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची दाट शक्यता आहे. पुढील 2 दिवसात कमी दाब क्षेत्र तमिळनाडूकडे सरकण्याची शक्यता आहे. परिणामी केरळ, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीच्या भागात पावसाची शक्यता आहे. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्रात गुरुवारपासून पावसाची हजेरी लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.